नांदेडमध्ये युरिया डीएपी खताचा तुटवडा निर्माण झालाय। युरिया आणि डीएपी साठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे। सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची खत खरेदीसाठी लगबग सुरू आहे। मात्र युरिया सध्या उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांकडून इथे असं सांगितलं जात आहे की युरिया उपलब्ध नाहीये। मात्र शेतकऱ्यांनी पीक वाढीच्या टप्प्यानुसार खत खरेदी करावं, खताची साठवणूक करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे। तरीही मात्र इथे खत घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत असल्याचं दिसतंय। जर खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना खत का दिलं जात नाहीये असा प्रश्नही इथे निर्माण झालाय। खत आता युरिया नाही भेटत आहे, फक्त मागे लागून त्यांनी 2-3 पोते दिले फक्त आम्हाला। आणि बियाणे घेतल्याशिवाय खत देण्यात आले। दुसरे बियाणे घेतल्याशिवाय युरिया नाही असं म्हणतात। सगळं बियाणे घ्या तरच युरिया भेटेल। अच्छा, अशी अट लावली। खत काही मिळत नाही, आधी बॅगा घ्या म्हणतात, मग त्यानंतर खत मिळत जातं। कोणतं खत मिळत नाही? DAP युरिया हे खत सध्या बाजारामध्ये अवेलेबल नाही असं सांगतात त्यांनी। युरियासाठी काहीतरी अटी घालतात ना दुसरं? हो, नाही युरियासाठी अटी घालतात त्यांनी। बी बियाणे आधी घ्या म्हणतात, मग तर तुम्ही जर बी बियाणे घेतलात तर तुम्हाला खत मिळेल, नाही तर नाही असं म्हणतात त्यांनी।